अकल्पावेश व्हावे तया कुळा माझे या सकळा हरिच्या दासा कल्पनेचे बादान हो कोणी काही ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेचे बादान हो कोणी काही ही संत मंडळी सुखी असो नामा मने तया सावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेचे बादान हो कोणी काही हे संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू प्रथमा नमना पांडुरंगा करू प्रथमा नमना उचले जरन झंत देया आचार्य कृपादाने कथेचा विस्तार आचार्य कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाला करुणा करा दयाला 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 मतानुग्रह नादलो लालो चराचरे करुणा करा दयाला मतानुग्रह नादलो नादलो पावन झालो चरा चरे चरा चरे
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा आवे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर राम म्हणता रामची होई दे पदी बैसवणी पदवी घेई दे आईचे सुख वचनी आहे विश्वास अनुभवे पाहे अकल्पाविषय गपची बसा जरा माझी आज सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बादान हो कोणी काही हे संत मंडळी सुखी असो प्रस्तुत प्राप्त रूपी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला जो अभंग जो आहे महान भगवत भक्त वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ बर का प्रेममूर्ती थोर संत नामदेव महाराज यांच्या गाथ्यातील 2020 क्रमांकाचा अभंग कीर्तनाला हो ज्यांचा अभंग पाठ नाही असा माणूस कीर्तनाला तुम्हाला सापडणार नाही कुणाकुणाच्या पाठ जे कीर्तनाला आले त्यांच्या पाठ जे टाळ घेऊन उभं राहिले त्यांच्या सुद्धा पाठ जे मृदंग वाजवते त्यांच्याही पाठ जे चोपदार आहेत त्यांच्या सुद्धा पाठ जे कीर्तनकार आहेत त्यांच्या तर पाठच आहेत ज्याची साऊंड सिस्टीम आहे त्यांच्या सुद्धा पाठ आहे हो जे कीर्तनाला आले नाहीत त्यांच्या सुद्धा पाठ तुम्ही म्हणता असं कसं काय बोलता हो तसंच कुणाच्या कोणतं जरी चरण जरी नाही जरी पाठ जरी नसलं तरी नामा म्हणे तया असावे कल्याण हो प्रत्येक माणसाला हो आपलं काय व्हावं वाटतं कल्याण व्हावं वाटतं कल्याण म्हणजे प्रत्येक माणसाला या अभंगातला एक शब्द का व्हायना आवडतो विठ्ठल भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्म उत्सवानिमित्त रामनवमी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आपल्या या पुण्यनगरीमध्ये या नान्नज या गावातील पुरातन असणाऱ्या भगवान रामांच्या मंदिरापुढे हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्यातला हा आजचा हा मागणीचा दिवस जागराची कीर्तनाची सेवा वास्तविक पाहता निवेदित पत्रिकेतली सेवा माझी कालच होऊन गेली
पण तरी सुद्धा आज आलो. तसं पाहिलं तर आज यायला नव्हतं पाहिजे, पण तरी बी आलो. मला नको नाराज व्हायला माणसं. म्हणून करता बदल केला जरा थोडासा. आणि त्या मोहोळकर बंधूंनी बी त्यांनी बी माझ्या मागच लागली. ती बी मला वाटलं बदल म्हणल्यावर ती सोडून देतील, पण त्यांनी सोडलं नाही. ते म्हणजे तरी चलतंय आम्हाला, तरी जमतंय. त्यांनी 2-3 बाऱ्या फोन केला. म्हणलं जमतंय तर जमतंय. म्हणलं मग आम्हाला जमतंय म्हणलं आता. म्हणून करता उपस्थित या ठिकाणी सर्वजण गावातील भजनी मंडळी, अतिशय जुनी भजनी मंडळी, सगळ्या जणांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. भक्त भाविक सज्जन भरपूर मंडळी, मातृवर्ग पितृवर्ग, तुमच्या चरणीसुद्धा साष्टांग दंडवत. मृदंगाचारी, गायनाचारी, चोपदार, सर्वजण मंडळी, गावातली सर्व मंडळी आहे ज्यांची साऊंड सिस्टीम आहे. दत्ता भाऊ, त्यांनाही धन्यवाद. तुम्हा सगळ्या जणांना धन्यवाद. आज माझ्याबरोबर असणारे श्री हरिभक्तीपरायण नाना महाराज लटके आहेत, श्री हरिभक्तीपरायण अण्णा आहेत आपली उऱ्यातली, यांना सगळ्या जणांना धन्यवाद. गावातील सर्व भजनी मंडळी आहेत, सगळ्या जणांचा माझा परिचय आहे. सगळ्याविषयी माझ्या अंतःकरणात प्रेम आहे. सगळ्या जणांना साष्टांग दंडवत घालतो आणि मी माझ्या चिंतनाकडे जातो. आजचा हा जो दिवस जो आहे मागणीचा दिवस आहे, मागणी आहे. ऐका, कशामुळं मागायचं, कुणामुळं मागायचं आणि कुणापुढे मागायचं. किती मुद्दे झाले? 3 मुद्दे झाले. 3 मुद्दे. हो, कशामुळं मागायचं, कुणामुळं मागायचं आणि कुणापुढे मागायचं. मागत असताना अशा माणसाला मागत जात जावा, अशा माणसापुढं हात पसरत जात जावा. कोणत्या माणसापुढं? जगामध्ये पुन्हा दुसऱ्या माणसापुढं हात पसरायची पाळी आली नाही पाहिजे जीवनात. अशा माणसापुढं हात पसरायचा. आमचे श्री गुरु बहु सांगायचे, कासार महाराज धनेगावकर बहु म्हणायचे. हो, एक तर जीवाने 2च माणसाला शरण जायचं. कोणत्या 2 माणसाला? एक तर देवाला, नाहीतर देवमान्य संताला. जीवाने जीवाला शरण जायचं नाही. जीवाने जीवाला जर शरण जर गेलं तर त्याचे दोष दिसतात. माझ्या ठिकाणी दोष आहेत, तुमच्या ठिकाणी दोष आहेत. जीवाचे जीवाला दोष दिसतात. त्याच्यामुळे जीवाने देवाला शरण जायचं, नाहीतर संताला शरण जायचं. महाराज त्याचं उत्तर देतात, मनवून शरण जावे, मनवून शरण जावे. मनवून शरण जावे, मनवून शरण जावे, मनवून शरण जावे. मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे, मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे, मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे. देवाचे तुहा उतरे न पारे, तुहा उतरे न पारे. मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे, मनवून शरण जावे सर्व, मनवून शरण जावे सर्व भावे देव, सर्व भावे देवाचे. वाहू तरे न पार, वाहू तरे पार. हो, महाराज सांगतात, हो, मनवून शरण जावे सर्व भावे देवाचे. एक तर देवाला, नाहीतर देव मान्य संताला. आईच्या संता शरण जावे,
महाराज सांगतात बरं का. हो, एक तर देवाला नाहीतर देवमान्य संताला, दोन्ही प्रमाणे सांगितली. मनवणे शरण जावे सर्व भावे देवासी, आयशा संता शरण जावे जने मने तया घ्यावे. एक तर देवाला नाहीतर देवमान्य संताला. जीवाने जीवाला शरण जर गेलं तर जीवाचे दोष दिसतात. म्हणून जीवाने जीवाच्या पुढं मागायचं नाही. विठ्ठला हो महाराज सांगतात. हो, म्हणून महाराजांची जी मागणी आहे, नामदेव महाराजांची जी मागणी आहे ती आजची मागणी जीवापुढं नाही, जीवापुढं नाही बरं का. मग कुणापुढे? देवापुढे, देवापुढे. हो, म्हणून तर महाराज बरं का, नामदेव महाराज मंगळवेढ्याला राहायचे, मंगळवेढ्याला राहायचे, मंगळवेढ्याला. त्यांचे वडील बरं का सरदार होते, बरं का सरदार होते. आणि मंगळवेढ्याला राहत असताना मंगळवेढ्याला राहायचे. मग सरदार होते, राजाचा हुकूम होता महाराज. त्या काळामध्ये जे राज्य होतं बरं का, ते वेगळ्याच माणसाचं राज्य होतं. सर्व माणसांना गुलाम बनावं लागायचं, त्यांची चाकरी करावं लागायची. पण नामदेव महाराज श्रेष्ठ होते. नामदेव महाराजांनी मंगळवेढा सोडलं आणि पंढरपुरामध्ये येऊन राहिले. आणि पंढरपुरामध्ये राहिल्यानंतर, हो, पंढरपुरामध्ये राहिल्यानंतर नामदेव महाराजाचे वडील दामासिटी बरं का, त्यांच्या आई गोनाई माता. हो, नामदेव महाराजांच्या वडिलाचा रोज नित्य नेम होता. काय? देवाला नैवेद्य दाखवायचा नेम होता. नेम, कोणताही नियम करा पण रोज केला पाहिजे. कोणता नियम करा, चांगला असो किंवा वाईट असो, नियम करा. एका बाईचा नियमच होता. काय? रोज एक जणाला भांडायचं. नियम होता तिचा, रोज कुणाला तरी भांडायचं. हो, मग सांगितलं म्हणले रोज ही आमच्याच घरी भांडती, म्हणजे हिला घर वाटून द्या. मग अशा भाऊसाहेब पाटलांनी सांगितलं, म्हणजे एका घरी भांडत जात नको, रोज एका घरी भांडायचं गावात. पाटलांनी तिला नियम दाखवून दिला, म्हणजे रोज नंबरवरी क्रमवरी भांडायचं. तो क्रमवरी भांडायचं म्हणली. हो, एके दिवशी जिच्या घरी भांडणं होते, जिला भांडायची होती, हो, तिची जी सून होती ती जरा अतिशय हुशार होती. ती म्हणली, आत्या ती आली ना तुम्ही मागं सारखायचं, मी बरोबर तिला वाटं लावती, काळजी करू नका म्हणली तुम्ही, मी बरोबर वाटं लावती. आली ती म्हणले कुठे आहे तुझी सासू, आण म्हणली बाहेर. ती म्हणली, तुम्हाला बिहून तुम्ही जिपरीला धरून मारतान म्हणून आताच नाव्यापाशी गेली. तिने मागचा पुढचा विचारच बघितला नाही, लगेच नाव्याचं दुकान गाठलं. नाव्याचं दुकान गाठलं. तिथं एक गिरायक बसलेलं होतं. एकीकडली दाढी झाली होती, दुसरीकडली राहिली होती. ती दाढी सोडला, वस्तारी सोडला. नावी दादाने तिला जे हरी ठोकला. म्हणले, माझा नंबर नाही. म्हणजे तुझा नंबर नाही, ते उठव त्याला उठव. म्हणजे काढ माझ्या डोक्याची केस. काढली तिथे, पुन्हा गेली. म्हणजे कुठे तुझे सासू, आण म्हणली बोलून. म्हणले, तुम्ही भांडतान म्हणून, म्हणले तुम्ही त्यात टाकल्यावर हाणतान म्हणून ती सिंदूर आणायला गेली म्हणजे दुकानात. पुन्हा किराणा दुकानात गेली. किराणा दुकानदार म्हणले, ए दुकानदार, म्हणजे माझा नंबर नाही, आज तुझा नंबर नाही, मला सिंदूर दी म्हणली. दिला सिंदूर. आली तिने महाराज डोक्यावर थापला आणि म्हणले, कुठं आहे तुझे सासू. म्हणले, एवढं करून सुद्धा आमच्या इहिरीत जाऊन लपल्यात. म्हणले इहिरीत जाऊन. ती आली तिथं इहिरीपाशी आल्यानंतर ती, हो, ती म्हणली, ए निघ बाहेर. आता ती म्हणायची, मी कशी निघन बाहेर,
आता ती प्रतिबिंब पडायचं ना, हिला कुठं कळतं ईडीला, तिला वाटलं ही माझ्यावरच तुंबती काय की, तिने पाहता काय तुम्ही माझ्याकडे टाकली नाही इरीत उडी आणि फुगूनच वर आली. प्रत्येक मला काय सांगायचंय लक्षात ठेवा, माणसाने कोणता नियम करा, महाराजांनी सांगितलं नित्य नियमनाने ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी किंवा नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवे माझा. नित्य नियम असला पाहिजे. हो, म्हणून महाराजांचा नित्य नियम होता. काय नित्य नियम? देवाला नैवेद्य दाखवायचा. हो, नैवेद्य दाखवायचा नियम होता. हो, आणि मग नामदेव महाराजांना काम सांगितलं गोनाई मातेने. म्हणजे नामदेवा म्हणजे काय म्हणले, आज म्हणले तुझे वडील घरी नाहीत, देवाला नैवेद्य दाखवायला नेहे. हो, मला तुम्ही सांगा राम काका, आपले नैवेद्य असतात का निवाद असतात? नैवेद्य नाही, निवाद. निवाद असतात, निवाद. नैवेद्य नाहीत बरं का. हो, तुम्ही बघा देवाचे सुद्धा प्रकार येतात. काही शेंद्री हेंद्री देव, काही केलेले देव, काही आणलेले देव आणि काही असलेला देव. काय 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 काही केलेले देव, काही आणलेले देव, काही असलेले देव. केलेले देव पोळ्या दिवशी असतात बघा. आपल्याकडं श्रावणी पोळा असतो, त्या दिवशी केलेले देव असतात. हो, मग त्या दिवशी काय असते देवाला? हो, नैवेद्य नाही, निवाद. त्या दिवशी काय असतात? हो, एवढेलेच कागद असतात. ती एवढ्या कागदामध्ये, एवढ्या 100-150 निवदामध्ये एकच बाजा. एवढ्या 100-150 निवदामध्ये एकच तार कुरडायची. एवढ्या 100-150 निवदामध्ये एकच टिपका आमटीचा, कुठं लावला आणि कुठं ठुला. आणि हे सगळं घेऊन देवाला जायचं. आणि त्या दिवशी नारळाची शेंडी बरं का चांगलं काम करते. देवाला काय करते? शेंदूर लावण्याचं काम करते. नाहीतर इरी गांजावाल्याचीच भरती असते. त्या दिवशी चांगलं काम करते. शेंडी हो शेंदूर लावते. लावल्यानंतर ती शेंडी कोरडी होण्याकरता आपण कुठल्या दगडाला पुसली जाते? शेजारच्या दगडाला. शेजारच्या दगडाला पुसली जाते. मला सांगायचं काय लक्षात ठेवा, प्रत्येक पोळ्याला गेलं की 10-15 दिव वाढलेला आहेतच. प्रत्येक पोळ्याला गेलं की 10-15 दिव वाढलेला आहेतच. हो, महाराज त्याचं उत्तर देतात. हो, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजिती भूते घेते, कोणती पूजिती घेते. पुला पोटाची रणते, पुला पोटाची रणते. मागती छिते अवदान, मागती छिते अवदान. आपुल्या इच्छे आणि कपिडी, आपुल्या इच्छे आणि कपिडी, आपुल्या इच्छे आणि कपिडी, आपुल्या इच्छे आणि कपिडी. आणि कपिडे. अरे बास ना. हां, तसलं वाजल्यावर यांना लई पटतं. मग ती लगेच म्हणत येत मग, आई ग मरी माता तुझं, आई ग मरी माता तुझं, वाहते कंबळ, वाहते कंबळ, सुखी राखा आमचं बाळ. हो,
महाराज म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते, शेंद्रे हेंद्रे दैवते, कोणते पूजिते भूते केते, म्हणजे कोणते पूजिते भूते केते, आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवदान. ते आपल्या पोटासाठी रडतात आणि ते आपल्याला काय देणार आहे. म्हणून तर महाराज म्हणतात या केलेल्या देवाकडं तुम्ही काही मागू नका. हो, काय आणलेला देव तुमच्या गावामध्ये आणलेला देव बरं का, आमच्या गावामध्ये आलेला देव. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावा धावत आलो उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. गाबा उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी. देव भक्ता करता उभा आहे बघा, उभा भाविकासाठी, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा उभा भाविकासाठी. म्हणून ते उभा आहे बघा. हो, म्हणून तर महाराज सांगतात सारखे त्याच्या ए पोरव ए समन तुम्ही बरोबर करता रे विठ्ठल विठ्ठल. कीर्तनाचा लय अवघड कुठं नसतो. हे कधीतरी पाठ केलेलं इथं आल्यावर तुम आठवावं लागतं. कधीतरी आम्ही पाठ केलेलं असतं, इथं आल्यावर आठवावं लागतं. आठविल्याला तुम्हाला काय करावं लागतं, पटवावं लागतं. आठविल्याला काय करायचं, पटवायचं. पटविल्याला नटवायचं. आणि याच्यातून बी जर नाही जर समजलं तर पुन्हा कटवा सुद्धा लागतच. त्याच्यामुळं हजारो बुद्धीचे तरंग, हो अनेक बुद्धीचे तरंग. एवढ्या बुद्धी एकत्र करणे इतकी सोपी गोष्ट नाही, ते फक्त इथंच जमतं. म्हणून तर महाराज म्हणतात असा असणारा देव, हो त्याची वारी माणसं करतात. आचारी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटीवा, आचारी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटीवा, पुंडलिक दिवाता शोभे वाळवंती व, पुंडलिक दिवाता शोभे वाळवंती व, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कधी व, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कधी व, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा.
कीर्तनाला माणसाला आधीच यायची हौस आणि त्यात आला पाऊस. काय करावं आता. 5-4 दिवस झालं नुसतं वारण कवरच येतंय. ते आमच्या लोणीच्या सप्त्याचा तर सगळा मंडपच फाटून गेला. सगळाच मंडप फाटला. आता बी ओरकायच्याच आकारात आलं. काय करावं मग आता त्याला. विठोबा रखुमाये जय जय भोपा रखुमा भोपा रखुमाये जय भोपा रखुमाये भोपा रखुमाये. बोला पुंडलिक वरदा हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान की. हा हा ढोपा रखुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हा जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले ले करुवे देवा कुरे उत्तर. आ नाही जाजला दे कारण्या पुला. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पैठे करा. ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा तुकाराम 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 तुकाराम. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ जय. मोठा बरं जा बरं. पाऊस येतो काय तेव्हा ते जमत असतं काय तेव्हा झालं. आता 2 मिनिट